गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होणार आहे. 18 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हे गुरुचं गोचर कर्क राशीमधून होईल. म्हणून वृश्चिक राशीसाठी एक दुर्मिळ आणि एक शक्तिशाली ग्रह संयोग निर्माण झालेला आहे. कारण की गुरु हा वृश्चिक राशीसाठी भाग्य भावातून तेजोमय ज्ञानाचा दीप प्रज्वलित करेल. याचबरोबर शनीचं गोचर पंचम भावातून होईल, कर्माची कसोटी होईल आणि तो संयम शिकवेल. तर मंगळ स्वतःच्याच राशीमध्ये म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये ज्वालासारखा ऊर्जा जागवणारा ठरणार आहे. म्हणून वृश्चिक राशीसाठी ही वेळ आहे परिवर्तन, तपश्चर्या आणि एक वेगळ्याच विजयाची. तुमच्या कर्माचे फळ आता उगवणार आहे, पण ते फळ केवळ नशिबाने नव्हे तर संयम, परिश्रम आणि धैर्याने उगवणार आहे. ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आत्तापर्यंत गप्पपणे मेहनत केली आहे ना, त्यांच्यासाठी आता हे जग स्वतः मार्ग मोकळा करत आहे. जे थांबत नाहीत तेच आपले नशीब लिहित असतात आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नेहमी स्वतःच्या कर्मांवरतीच विश्वास असतो. ही योग संयोगना वृश्चिक राशीच्या व्यक्तींमधील एक सुप्त शक्ती जागवणारी आहे, जी तुम्हाला फक्त यश नाही देणार तर आत्मविश्वास, धैर्य आणि आध्यात्मिक उंचीही देईल. गुरु भाग्य भावातून, शनी पंचम भावातून आणि मंगळ स्वतःच्याच वृश्चिक राशीतून असताना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, आर्थिक, वैवाहिक आणि आरोग्य याचबरोबर आध्यात्मिक फल कसे असू शकते हे आपण याच व्हिडिओमधून पाहूया. याचबरोबर कोणत्या काळजी त्यांनी घेतल्या पाहिजेत हे पण व्हिडिओमध्ये बघूया. ही ग्रह संयोगना कर्मप्रधान आणि स्थैर्यदायी आहे, कारण की गुरु भाग्यभावात असलेले ज्ञान, मार्गदर्शन आणि दूरदृष्टी देतो. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला एक गुरुसारखे स्थान मिळते, एक चांगला मार्गदर्शक म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात. शनी पंचम भावात असल्याने सातत्य, शिस्त आणि जबाबदारीमुळे हळूहळू पण स्थिर प्रगती होत जाते. याचबरोबर आपल्या राशीत मंगळ बलवान झाल्याने निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुणही वाढत जातात. तांत्रिक, संशोधन, संरक्षण, सरकारी किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची पण शक्यता जास्त असते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हे कायम अनुभवलेलं आहे की मेहनत उशिरा फळ देत असते. त्यांचा अधिकार, स्थान, सन्मान आणि समाजातील प्रतिष्ठा ही सुद्धा फार कष्ट केल्यानेच वाढते. यांच्यासाठी आर्थिक फल कसा असेल? गुरुच्या कृपेमुळे भाग्य आणि आर्थिक प्रवाह दोन्हीही मजबूत होतील. शनी तुम्हाला दीर्घकालीन बचत आणि नियोजन शिकवेल. तुमचा आर्थिक दृष्टिकोन एक व्यवहार्य असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळता येतील. मंगळामुळे कधीकधी काय होतं, अचानक खर्च होऊ शकतात, जसे की घर असेल, वाहन असेल किंवा काही यंत्रसामग्री असतात. पण हे खर्च जे असतात ना, हे उपयोगी ठरतात, ते वाया जात नाहीत. म्हणून कसं आहे, वृश्चिक राशीला स्थिर उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक वाढ जी आहे ती मिळेल. गुंतवणूक आणि बचतीसाठी पण हा काळ उपयोग आहे. वैवाहिक आणि कौटुंबिक फलाचा विचार केला ना, तर शनीचं गोचर पंचम भावातून वक्री आहे. त्यामुळे काय होतं, प्रेमसंबंध असतील किंवा वैवाहिक जीवन असेल ना, त्याच्यामध्ये जबाबदारी आणि गंभीरता वाढते. तुम्ही प्रामाणिकपणे राहताल, पण कधी कधी भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. त्यामुळे संवाद हा आवश्यक असतो. गुरु भाग्यभावात असल्याने ज्येष्ठांचा आशीर्वाद किंवा कुटुंबातील वृद्ध व्यक्तींचं मार्गदर्शन फार गरजेचं ठरतं. मंगळ वृश्चिक राशीत असल्यामुळे जोडीदाराबद्दल तीव्र प्रेमभावना आणि संरक्षणाची वृत्ती राहते. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी एक स्थैर्यपूर्ण पण भावनिक समज आवश्यक असलेले नातेसंबंध तयार होतील आणि विवाहितांसाठी जोडीदाराच्या करिअर किंवा आरोग्याशी संबंधित जबाबदाऱ्या येतील. याचबरोबर ज्यांचा विवाह झालेला नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम विवाह योगाच्या
कालावधीची सुरुवात झालेली आहे. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर मंगळ आपल्याच राशीत आहे, बलवान आहे. त्यामुळे शारीरिक ताकद उत्तम राहील, पण क्रोध आणि तणाव नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. शनी मानसिक स्थैर्य देईल, पण कधी कधी उदासीनता किंवा थकवा येऊ शकतो. आणि गुरुचा प्रभाव पचन संस्था आणि रक्तदाबाशी संबंधित बाबींमध्ये संतुलन राखतो. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी सूचना काय असेल तर ध्यान असेल किंवा योग असेल किंवा पुरेशी झोप ही आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते. याचबरोबर साधी सूचना म्हटलं तर मग तुम्ही तिखट पदार्थ आणि रात्री जागरण टाळणं गरजेचं आहे. याचबरोबर मंगळामुळे जखम, अपघात किंवा ताप याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. आध्यात्मिक फलाचा जर विचार केला तर गुरु भाग्यभावात असल्याने काय होतं की आध्यात्मिकतेचा किंवा तत्वज्ञानाचा किंवा धार्मिक प्रवासाचा हा काळ तुम्हाला जाणवेल. शनी कर्माच्या फलावरती विश्वास ठेवायला शिकवतो आणि हे वृश्चिक राशीला फार आधीपासून मान्य झालेलं आहे आणि त्यांनी ते आत्मसात केलेलेच आहे. त्यामुळे या व्यक्ती अधिक आत्मशः शिस्तबद्ध असतात. फक्त गुरूंचे मार्गदर्शन आणि साधनेत त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे. धर्म, कर्म आणि संयम हेच वृश्चिक राशीच्या जीवनाचे 3 आधारस्तंभ असतात आणि हे त्यांनी मान्यही केलेलं आहे. तुमचं भाग्य तुम्ही स्वतः घडवताच. गुरु ज्ञान देतो, शनी संयम देतो आणि मंगळ कृतीची ज्वाला पेटवतो. जीवनातील प्रत्येक संघर्ष तुमच्या सामर्थ्याची एक परीक्षा आहे आणि तुम्ही ती नक्की उत्तीर्ण होतालच. मित्रांनो, गुरु, मंगळ, शनी या तिन्ही ग्रहांचा नवम पंचम योग एक सुवर्ण काळच असेल. कारण की तुमच्या जीवनात सध्या एक गहन पण तेजस्वी योगच आलेला आहे असं समजा तुम्ही. भाग्यातला गुरु, पंचमातला शनी आणि तुमच्याच राशीतला मंगळ ही त्रिसंयोगी ऊर्जा आहे आणि ह्या त्रिसंयोगी ऊर्जेला ज्ञान, कर्म आणि पराक्रम यांचा संगमच म्हणता येईल. जिथे नशीब, प्रयत्न आणि धैर्य एकत्र काम करतात तिथे जीवनात मोठे परिवर्तन घडते. गुरु तुम्हाला दिशा आणि आध्यात्मिक प्रकाश देतो. शनी संयम व कर्मफल शिकवतो, तर मंगळ तुम्हाला कृती आणि जिद्द देत असतो. तिन्ही गोष्टींचा भावनिक आणि मानसिक प्रभाव पण फार खोलवर राहील. तुमच्या जीवनाच्या पंचम भावात शनी असल्याने भावनांवरती नियंत्रण, जबाबदारी आणि खोल विचारशक्ती येत असते. आणि भाग्यातून होणारं गुरुचं गोचर ते तुम्हाला नवे शिक्षण आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्गही खुला करून देत असते. स्वतःच्या राशीत असलेला मंगळ जो आहे ना, तो तुमच्या धैर्य जागवतो, एक आवेश जागवतो आणि आत्मविश्वासही वाढवतो. त्यामुळे ही त्रिसंयोगी ऊर्जा काय सांगते तुम्हाला? तुम्ही जे ठरवाल ते साध्य करताल आणि ते पण संयमाने. गुरुंच मंगलम शनींच यदा नवम पंचम स्थितम कर्म ज्ञान बलोपेतो नरह सिद्धिम लभते ध्रुवम. बृहत जातकमध्ये असं सांगितलेलं आहे. जेव्हा गुरु, मंगळ आणि शनी नवम पंचम योगात येतात किंवा ते असतात तेव्हा ज्ञान, कर्म आणि बल यांच्यामुळे त्या मनुष्याला एक निश्चितच यश मिळत असते. आधीच वृश्चिक राशीने फार त्रास सहन केलेला आहे, पण ह्या योगाचे मित्रांनो सकारात्मक परिणाम पण आहेत. भाग्य आणि कर्म यांचं संतुलन, गुरुची कृपा आणि शनीचं परिश्रम या संयोगामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तीला मेहनतीने एक नशीब निर्माण करण्याची संधी मिळेल आणि त्याप्रमाणे गोष्टीही घडतील त्यांच्या आयुष्यात. नवीन संधी, गुरुजनांचा सल्ला आणि परदेश यात्रेचा योगही संभवतो किंवा लांबची धार्मिक यात्रेचाही योग संभवतो. वृश्चिक राशीतला मंगळ जो आहे ना, तो तुम्हाला एक अद्भुत निर्णय क्षमता देतो. हीच तर त्याच्या स्वगृहाची ऊर्जा आहे. स्पर्धात्मक आणि कृतिशक्तीही देतो. वृश्चिक राशीची एक खासियत आहे, कठीण प्रसंगात ते कधी मागे हटतच नाहीत. हीच वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणून समजली जाते. आव्हानाला सामोरं जाणं आणि न पळणं हे जन्मजातच त्यांच्यात असतं. दीर्घकालीन यश आणि स्थैर्य शनीच्या प्रभावामुळे मिळेल बरं. प्रगती संत होईल पण ती टिकाऊ असेल. एकदा स्थान,
मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी मिळाल्यानं त्या दीर्घकाळ टिकत असतात। तुमच्याच राशीवर गुरुची दृष्टी येत असल्याने गुरु मंगळ योग तयार होतो। नवम पंचम योग आहे तो। विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, ज्योतिष किंवा तपश्चर्येमध्ये किंवा फारच हार्डवर्क करण्यामध्ये तुमचा रस वाढेल। गुप्त किंवा शोधात्मक क्षेत्रांमध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल। याचबरोबर संतान आणि सर्जनशीलतेत प्रगती होईल, कारण की पंचम भावात शनीमुळे काय होतं, मुलाबद्दल जबाबदारी आणि अभिमान दोन्ही मिळतो। तुमच्यातली जी सर्जनशीलता आहे, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो ना, ती व्यावहारिक रूपात व्यक्त होईल। आता या ठिकाणी वृश्चिक राशीला काही काळजीचे मुद्दे पण असतात। राग आणि उतावळेपणा टाळलाच पाहिजे, कारण की मंगळ तुमच्या राशीमध्ये बलवान झालेला आहे। तो काय करतो, तुम्हाला क्षणिक गोष्टींवरती निर्णय घ्यायला भाग पाडतो, त्यामुळे विचारपूर्वक कृती करा। शनी संयमाची परीक्षा मात्र घेईल। काही गोष्टीमध्ये प्रयत्नांना फळ लगेच मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे, पण सातत्य ठेवा, परिणाम फार मोठे असतील। खूप उंच अपेक्षा ठेवून निराश होऊ नये बघा, कारण की वृश्चिक राशी ही फार आशावादी असते। थोडा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे। प्रत्येक गोष्टी मागची वास्तविकता तुम्ही तपासली पाहिजे। याचबरोबर संबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा। काय होतं, शनी मंगळ यांच्या नवम पंचम योगामुळे अहंभाव वाढतो आणि मग काय होतं, याच्यामुळे गैरसमज वाढत जातात। याचबरोबर आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे। रक्तदाब असेल किंवा ताणतणाव, खास करून पोटाशी संबंधित जर काही त्रास असतील ते थोडे वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे शारीरिक शिस्त ही फार आवश्यक आहेच। शनी मंगळ आणि गुरु हे त्रिसंयोग काय म्हणतात, नशीब तुम्ही घडवता ते लिहिलेलं नसतं। नवमे गुरुणा धर्मः पंचमे शनी स्थिरम मनः स्वगृहे मंगले वीर्यम योगयम कर्मसिद्धिदः। गुरु धर्म आणि दृष्टी देतो, शनी मन स्थिर ठेवतो आणि मंगळ कृतीची ज्योत पेटवतो। ही त्रयी म्हणजे त्रिसूत्री एकत्र आल्यावर व्यक्ती कर्मसिद्धी, कीर्ती आणि आत्मबल मिळवतो। मित्रांनो, काळ 45 दिवसांचाच आहे, पण त्यातून तुम्हाला पुढील 3 वर्ष काय करायचं आहे ह्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळून जाईल आणि मार्गही सापडेल। जे शोधण्यासाठी तुम्ही मागील 3 वर्ष झटत होता ना, तो मार्ग तुम्हाला फक्त 45 दिवसात सापडेल आणि तुमच्या एका वेगळ्याच पुढच्या आयुष्याला, वेगळ्याच पुढच्या प्रवासाला सुरुवात होताना दिसेल। तुमच्या आयुष्यातील कर्म भाग्याचा संगम हा आहे। गुरु तुमचं दृष्टी क्षेत्र विस्तारवेल, शनी तुम्हाला परिश्रमाची किंमत शिकवेल आणि मंगळ तुमचं सामर्थ्य जाग करेल। त्यामुळे ही वेळ फक्त तुम्हाला नशिबावर अवलंबून राहायला सांगत नाही, तर स्वतःचं नशीब ही कृती, संयम आणि विवेकाने घडवायला भाग पाडते। धैर्यम संयमम ज्ञानम च एष योग विजयप्रदः। धैर्य, संयम आणि ज्ञान असणाऱ्यालाच यश निश्चित आहे। प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम।